नमो अर्यन्तानं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सव्वसाहुनं. हा आपल्या जैनांचा नमोकार मंत्र आहे आणि हा असे अनादी कालापासून हा मंत्र म्हणत आलेला आहे. कारण हा प्राचीन इतका आहे की प्रत्येक तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीतून तो बाहेर पडला आणि त्या वेळच्या गंधरांनी तो शब्दबद्ध केला. इतकेच नव्हे तर ओरिसातील सम्राट खारवेलच्या काळीसुद्धा शासन काळातसुद्धा हाती गुफेमध्ये हा मंत्र खोदलेला दिसून येतो. यावरून त्याची प्राचीनता दिसून येते. आणि कुठलाही मंत्र आता तुम्ही नवकार मंत्र म्हणा, तुमचं ते साध्य होते का तुम्हाला? नाही होत. पण त्याला एकाग्र झालं पाहिजे. म्हणून आपल्या विश्वामध्ये एक सेल्युलर सिस्टीम आहे. तेव्हा आपण जेव्हा नमोकार मंत्र म्हणतो तेव्हा त्या सेल्युलर सिस्टीमशी आपला संबंध येतो. आणि सेल्युलर सिस्टीम म्हणजे काय की अनुभूती होते. ह्या सिस्टीममुळे आपण एकाग्र होऊ शकतो. असं एकाग्र होऊन जर म्हटलं तरच त्याचा फायदा होतो. दुसरं म्हणजे नमोकार मंत्र कर्मबंधासाठी कर्मबंध नाही सेवतात नमोकार मंत्र म्हटल्यानंतर. मग कर्मबंध आणि शरीर मंत्र हे सगळं आपल्या जैन धर्मामध्ये पुद्गलच मांडलेलं आहे. आणि कर्मबंध हे सुद्धा पुद्गलच आहेत. मग एका पुद्गलाने दुसऱ्या पुद्गलाचा नाश करायचा ही साधना आहे. मग ही साधना करायची तर ते स्थान कोणतं तर वैयक्तिक तुम्ही स्वतःच व्यक्तीच. आणि ते साधन कोणतं तर नमोकार मंत्र. आणि ध्येय कोणतं तर मोक्ष मार्ग. तर त्या साधनाद्वारे म्हणजे नमोकार मंत्र हे साधन आणि झालं आणि तो एक मोक्ष मार्ग आहे. त्या मार्गाने आपण एकाग्र होऊन जेव्हा नमोकार मंत्र म्हणतो तेव्हाच कुठलीही सिद्धी आपल्याला प्राप्त होते. आता नमोकार मंत्राचं मला एक असं दिसून आलं की नमो लोये सवसाहुनं पासून आपण खालून वर जेव्हा नमो अर्यन्तानंकडे जातो तेव्हा त्या परमेष्ठीच्या त्यागाच्या आणि आचरणाच्या पायरी उंचीवरून आपण त्या पायरीवरून उंच जातो. आणि मग ते सिद्धाची अनुभूती आपल्याला होते. आणि मग त्या अनुभूतीत गेल्यानंतरच पुण्यबंध पडतं. तिसरं म्हणजे आता मंत्र आहे मन अधिक स्ट्रण हे शब्द लावल्यावर मंत्र हा शब्द तयार होतो. म्हणण्या हा मनन आणि चिंतन करणे. मंत्राचं मनन आणि चिंतन करा असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे काय मनन आणि चिंतन हे सायंटिफिकच आहे. ते काय अंधश्रद्धा नव्हे. आणि हा मंत्र एक मायक्रोजेनिक आहे असं सगळे म्हणतात. त्यामुळेच आपण मनाशी एकाग्र होऊन त्या परमात्म्याशी आपला संबंध जोडला जातो. आता अजून एक सांगायचं म्हणजे की हा आरोग्याच्या दृष्टीने किंवा योगाच्या दृष्टीने म्हणा किंवा वैज्ञानिक सगळं एकत्रच आलेलं आहे ह्याच्यात की आपल्या शरीरात 5 केंद्र आहेत. तर पहिलं ज्ञान केंद्र नमोकार मंत्र नमो अर्यन्तानं म्हटल्यानंतर आपला संबंध ज्ञान केंद्राशी जोडला जातो. आणि त्या ज्ञान केंद्राचा संबंध मस्तकाशी जोडला जातो. मग तिथे ऊर्जा निर्माण होते. आणि आपल्या अर्यन्तानंचा नंबर सफेद रंग आहे. आणि त्याचा काय फायदा होतो तर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी जर कमी झाल्या तर त्या नॉर्मल होतात, वाढतात. नमो सिद्धानं जेव्हा आपण जाप करतो ह्याचा रंग लाल रंग आहे. आणि आपल्या शरीरातील लाल पेशी केव्हा कमी होतात तेव्हा ह्या मंत्राचा जाप केला तर त्या पेशी वाढतात.
म्हणजे ह्याचा पिच्युटरी ग्लँडशी संबंध आहे. नमो सिद्धानमचा पिच्युटरी ग्लँडशी संबंध आहे. आणि नमो ऐर्यानम, नमो ऐर्यानम हे आनंद केंद्र, हे विशुद्धी केंद्र आहे. नमो ऐर्यानम जेव्हा आपण म्हणतो ते विशुद्धी केंद्राशी जोडलं जातं. म्हणजेच आणि ह्याचा रंग निळा आहे. जेव्हा आपल्या 6 नील कोशिकाए आपल्या शरीरात असतात आणि त्यापैकी आपल्या शरीरातला निळ रंग जर कमी झाला तर अशक्तपणा येतो, प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून ह्याचा जाप केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. आणि नमो वज्झायानम ह्याचा आनंद केंद्राशी संबंध जातो. ह्याचा संबंध पिच्युटरी ह्याच्याशी थायरॉइड्स केंद्राशी जातो. आणि जर थायरॉइडचं तुमचं जर इनबॅलन्स झालं थायरॉइड, तर काय होतं, आपल्या भावनेवर आपला कंट्रोलच राहत नाही. मग राग येणे, क्रोध येणे हे वाटते. परंतु ह्या मंत्राच्या जापाने तो राग आणि आपल्या भावना कंट्रोलमध्ये येतात आणि मन शांत होते. म्हणजेच आनंद केंद्रावर आपलं चित्त जातं. शेवटचं नमो लोय सव्वसाहुण ह्याचा रंग श्याम रंग आहे. आणि हे श्याम रंगसुद्धा शरीरात कमी झाला तरीसुद्धा हे वेगवेगळे आजार, डॉक्टर लोक म्हणतातच ना, तुमचं हे कमी झाले म्हणून असं होते, ते होते, ते सगळे ह्या सगळ्यांनी हे श्याम रंगसुद्धा गरजच आहे. ह्याचा केंद्र ध्यान केंद्रावर जातं. नमो लोय सव्वसाहुणम जेव्हा जाप करतो तेव्हा ह्याचं आपलं ध्यान केंद्राकडे जातं आणि ती ऊर्जा पावते, ध्यान केंद्राची ऊर्जा. आणि मग आपलं चित्त विचलित होत नाही, शांत होते. आणि मी शरीर नाही, मी आत्मा आहे असं आपली भावना होते. आणि हे सर्व ज्ञानार्णव ग्रंथात सांगितलं आहे. त्या दृष्टीने ज्ञानार्णव ग्रंथ फार महत्त्वाचा आहे.